सलग दुसऱ्या दिवशी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केला घोडबंदर रोडचा पाहणी दौरा। ठाणे शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली। नागरिकांना साचणाऱ्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये आणि पाण्याचा निचरा तातडीने व्हावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पंप बसवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक संजय भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, विक्रांत तांडेल, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, रणधीर राणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दौऱ्याची सुरुवात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथील पेपर प्रॉडक्ट कंपनी परिसरातून करण्यात आली। या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं निदर्शनास आलं। प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या। त्यानंतर मानपाडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली। या परिसरात नाल्याचं रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत असल्याचं दिसून आलं। मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून तो तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी MMRDA आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले। घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील डीमार्ट परिसराची पाहणी करण्यात आली। त्या ठिकाणी मेट्रो विभागानं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त नाल्याची निर्मिती केली असून त्याचीही त्यांनी पाहणी केली। संबंधित यंत्रणांनी या नाल्याची नियमित देखभाल करून पाण्याचा निचरा सुरळीत होईल या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। बाळकुम येथील महालक्ष्मी नगर परिसरातही पाणी साचलेलं असल्याचं निदर्शनास आलं। या परिसराच्या मागील बाजूस हायलँड परिसरामध्ये भिंत पडल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं। सद्यस्थितीत या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू असून ते युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसंच या संदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांच्या कार्यालयास भेट देऊन याबाबत चर्चा केली। यावेळी नगरसेविका उषा भोईर आणि सपना भोईर या देखील उपस्थित होत्या। त्यावेळी महापौरांनी सर्व संबंधित विभागांना पावसाळ्यात संवेदनशील ठिकाणी सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या, पाणी साचताच तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करण्याच्या तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना दिल्या। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।